विरुद्ध नागेश, स्ट्राईकला सौरभ, नॉन स्ट्राईकला बंटी. मारा करतोय नाग्या सौरभला आणि या टॅपच्या स्वरूपात एक धाव. या एका धावाने संघाचे खातं खोलतोय. पाहूया नागेशचा पुढील चेंडू सौरभला. आणि नॉट आउट. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. अशा दोन. पाहूया नागेशचा पुढील चेंडू बंटीला. पाहूया बंटी आपला काय करतोय संघासाठी. आणि आज सुहेल चेंडूने आज टॅपच्या स्वरूपात दोन धावा. अशा 3 धावा प्राप्त होत आहेत ते माडीगोडी संघाला. या 3 धावाने संघाच्या रनमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होते 6, बिनबाद 6. पाहूया पुढील चेंडू. आणि असे चोरटी धाव काढण्यात यशस्वी. अशा 2 धावा परत मिळत आहेत. या 2 धावाने संघाच्या रनमध्ये भर पडतंय. संघाची धावसंख्या होते ती 8, बिनबाद 8. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानात. पाहूया स्ट्राईकला सौरभ, नॉन स्ट्राईकला बंटी. आणि हा डिक्लेअर स्वरूप एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 9, बिनबाद 9. अनिकेत, पहिलं शतक संपायला काय चेंडू शिल्लक. स्ट्राईकला बंटी, नॉन स्ट्राईकला अनिकेत. पाहूया नागेशचा पुढील चेंडू बंटीला. आणि गरमागरमीत चाललेला सामना. पहिले शतक संपायला काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या होती 9. पाहूया नागेशचा पुढील चेंडू बंटीला. आणि पुन्हा एकदा एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 10. एका ओव्हरच्या समष्टीने संघाची धावसंख्या होते 10, 1 बाद 10. सुरुवातीला आलेला बंटी अजूनही मैदानात. पाहूया बंटी काय करतोय आपल्या संघासाठी. आणि टॅपच्या सोबत 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 12, 1 बाद 12. पाहूया सुचाईचा पुढील चेंडू बंटीला. पाहूया बंटी काय करतोय. आणि एक धाव. या एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 13, 1 बाद 13. आता स्ट्राईक आलाय तो अनिकेत. माडीगोडी संघाचा धडकेबाज फलंदाज अनिकेत आणि कप्तान. पाहूया अनिकेत काय करतोय. संघाची धावसंख्या होते 14. टॅपच्या स्वरूपात 2 धावा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 16. अनंतजी उदेक यांचं मैदानात आगमन झालंय तरी त्यांचं हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 17. दुसरं शतक संपायला काळे चेंडू शिल्लक. स्ट्राईकला बंटी. बंटी अजूनही मैदानात दिसतोय. आणि पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 19. दुसरं शतक संपतंय. 2 शतकाच्या संपतेनंतर संघाची धावसंख्या होते 19. आता स्ट्राईकला आलाय तो अनिकेत, नॉन स्ट्राईकला बंटी.
दुसरे ओव्हर गेलो तर पुन्हा नाग्या वैयक्तिक दुसरा संघामार्फत दुसरं शतक घेऊन तिसरं शतक घेऊन येतो नागेश. पाहूया नागेशचा पुढील चेंडू अनिकेतला. अनिकेत काय करतोय आपल्या संघासाठी? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाबूकडून. संघाची धावसंख्या होते 20. स्ट्राईकला बंटीने आपल्या संघाचा भार खांद्यावर घेऊन पुढे रणांची आणि हा स्वेर चेंडू आणि कॅपच्या स्वरूपात 2 धावा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते 23. पाहूया नागेशचा पुढील चेंडू बंटीला. आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतःच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पार पाडत होतो नागेश. आणि दोन्ही भावंड मैदानात दिसत आहेत बंधू बंधू. स्ट्राईकला छक्कू. प्रसाद आणि अडीकल्या स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या होते ती 26. पाहूया नागेशचा पुढील चेंडू प्रसादला आणि हा टॅपच्या स्वरूपात 2 धावा आणि हा 9 अशा 3 धावा मिळतात त्या जनवन माडीगोडी संघाला. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 29. कृपया सामना थांबवायचा. जायला गेलं तर 10 लाखाच्या वर प्रेक्षक दिसतात ते आपल्या मैदानात. आणि अडीकल्या स्वरूपात 1 धाव. स्टेडियम पण कचाकच भरलेला आहे. इकडे बाण पडेल पण मॅच काही थांबणार नाहीये. पाहूया चौथं शतक घेऊन येतो तो रोहन. आणि हा नो चेंडू सुरुवातच खराब. आणि अशा प्रकारे 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 32. स्ट्राईक आले प्रसाद. भावांमध्ये चाललेलं कॉम्बिनेशन. पाहूया रोहनचा पुढील चेंडू आणि या टॅपच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 33. पाहूया रोहनचा पुढील चेंडू संघासाठी. बंटीने आपल्या एकट्याच्या खांद्यावर घेतलेला आहे. पाहूया रोहनचा पुढील चेंडू आणि 1 धाव. चौथं शतक संपायला काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला दिला आणि टॅपची सुरुवात 2 धावा आणि 1 धाव. 40. पाहूया पुढील चेंडू बोमडीचा पहिला चेंडू सुंदर असा फटका आणि आकांक्षी सनसनी चौकार आणि धावाचा श्री गणेश होते. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. साईड तो सुजल साईडला नाव घ्या. पुन्हा एकदा खंड सनसनी चौकार आणि धावसंख्या पोहोचते ती 8 वर.
त्याची फलंदाजीचा प्रात्यक्षिक घडवत होतो सुजल आपल्या संघासाठी. पहिलं षटक प्रगतीपथ असताना संघाची धावसंख्या होती ती 8. बोबडीचा पुढचा चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यासाठी यशस्वी झालाय. धावसंख्या होती ती 9. आता मोठा सायकल आहे तो नागू. आणि ते आपल्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 11. आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा कॅप्टन स्वरूपात 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 13. पहिल्या षटक प्रगतीपथ असताना संघाची धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा कॅप्टन स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होते ती 15. एक षटकांच्या समाप्तीनंतर आई सुकाई कापसा संघाची धावसंख्या होती ती 15. एका बाजूला खेळतो होतो आई सुकाई कापसाड आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान महाडिकवाडी. दोन्ही संघ पंचक्रोशीत नावाजलेले संघ. आई सुकाई कापसाड या संघाला केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आजचे दिवस आलेत, पण महाडिकवाडी संघाला जाऊन आजचे नाही पण सच्चे दिवस नक्कीच येतील, पण त्यांना प्रयत्न अजून चालू ठेवावे लागतील. दुसरा षटक घेऊन आला तो बापू. सलामी आलेली जोडी अजूनही मैदानात. आणि 1 धाव. धावसंख्या होती ती 16. आता मात्र स्ट्राईकला येतो कापसाचा वंडर बॉय नागू. आणि या 2 धावा. धावसंख्या होती ती 18. आणि हा सनसनी चौकार. आधीच धावा झाले जास्त त्याच्या जय हनुमान महाडिक संघाची अशी फिल्डिंग म्हणजे आधीच कर्जबाजारी त्याच्यात उसने शेजारी. धावसंख्या होती ती 22. आलेल्या दर्दी क्रीडाप्रेमींना विनंती असेल, हा सेमीफायनलचा मुकाबला आहे. आपण लाईनच्या बाहेर उभं राहायचंय आणि मंडळाला सहकार्य करायचंय. आणि 1 धाव. धावसंख्या होते ती 23. बापूचा पुढील चेंडू सुजयाला. तेजस कुंभार यांचं मैदानामध्ये स्वागत झालेलं आहे. आणि फलंदाज बाद होतोय. संघाला पहिला झटका लागतोय 24 धावसंख्येवर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्ष घडवतो तो बापू आपल्या संघासाठी. पाऊल पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 26.
आणि पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होती ती 28. सुंदर अशी फलंदाजी करताना नागेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होती ती 30. त्याने वळली नव्हतं ही पहिली पेरला बरोबर मारली ना. आणि हा पंचांनी आपला निर्णय सांगायचा आहे. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होती ती 34. 3 धावांची गरज. टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होती ती 36. धोनी जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 39. आणि हा 2 धावा. धावसंख्या होती ती आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. वॉट फिनिश. आपल्या नाव लौकिकाला जपत असताना आईसुकाई कापसा संघानं एक ऐतिहासिक विजय मिळवलाय. विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन.